नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र मोटिवेशनल ट्रेडर. तर तुम्ही सकाळी जो शॉर्ट्स पाहिला, त्या शॉर्ट्समध्ये मी जास्त काही तुम्हाला शो केलं नाही आणि प्रॉफिट पण शो केलं नाही. कारण की काय माहीत आहे का, ते प्रॉफिट तुम्ही न बघता तुम्हाला प्रॉफिट आणि लॉजिक सोबतच समजून सांगायचं याकरता मी त्याच्यामध्ये प्रॉफिट वगैरे दाखवलेलं नाही आहे. आणि हा जो आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तो आहे डे 5, की ज्या दिवशी आपण ट्रेडिंग करतो तो डे 5 आहे हा. एका दिवशी मी ट्रेडिंग केली नव्हती, तर त्या दिवशी एक मोटिवेशनल व्हिडिओ बनवलेला होता आणि तो पोस्ट केलेला आहे. तो पण बघा, कारण की मोटिवेशनची सुद्धा गरज असते ट्रेडिंगमध्ये. तसे सायकोलॉजिकल पॉईंट मी हळूहळू आता एक एक घेत जाईल. कारण की काय माहिती आहे का, ही सुरुवात असल्याकारणाने मला पण एकदमच सगळ्या गोष्टी माहीत नाही आहेत. मी हळूहळू बघतो आहे, शिकतो आहे आणि नंतरच व्हिडिओ वगैरे बनवत असतो. तर आज आपण बघितल्याप्रमाणे आज आपण ITI या स्टॉकमध्ये ट्रेडिंग केली आणि त्याच्यामध्ये आपण 1:2 टार्गेट तसं अचीव केलं आहे. याच्यामध्ये आपण बुलिश पेनंट या पॅटर्नवरती काम केलं आणि त्याच्यामध्ये आपण 1:2 असा टार्गेट अचीव केलेला आहे. आणि जो पॅटर्न जो बनला तो पॅटर्न बघा, 1 मिनिट कॅन्डलस्टिकमध्ये तुम्हाला एकदम क्लिअर दिसेल की तो पॅटर्न कसा क्रिएट झाला आहे. ओके, तुम्हाला एकदम सविस्तर व्यवस्थित दाखवतो मी. कारण की व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय, की ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघत असता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की आपण कशा पद्धतीचं लॉजिक मी कसा यूज करतो किंवा कोणत्या पद्धतीचा वापर करून मी ट्रेड घेत असतो. त्यासाठी खरं तर मी यूज करतो ह्या सगळ्या गोष्टी. आणि तुम्हाला एक सोपी पद्धत काहीतरी मिळावी यासाठी व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. कारण की काय, स्क्रीनशॉट ह्या गोष्टी तर कोणी पण सांगतं, पण लॉजिक एक्सप्लेन करून कोण देत नाही, बरोबर आहे का. तर आता तुम्हाला एक आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे असं, की ज्यावेळेस आपण ट्रेड घेत असतो त्यावेळेसचा माइंडसेट आणि ज्यावेळेस ट्रेडमध्ये आपली एंट्री होते त्यावेळेसचा माइंडसेट खूप त्याच्यामध्ये चेंजेस असतात. कारण की ज्यावेळेस आपण पॅटर्न बघत असतो किंवा ज्यावेळेस आपण कॅन्डलस्टिक बघत असतो आणि त्याच्यानंतर जे काही आपल्याला तिथं चढ उतार दिसत असतात, त्यावेळेस आपला माइंडसेट कसा असतो हे त्याच व्यक्तीला कळतं ज्या व्यक्तीने ट्रेडिंग केलेली आहे किंवा थोडाफार त्याला अनुभव आहे, अशाच व्यक्तीला समजून जातो. तर ट्रेडिंग ही काही एक अशी काही सोपी गोष्ट नाही आहे की जेणेकरून तुम्ही बघितली आणि लगेचच केली आणि प्रॉफिट झाला, असं नसतं याच्यामध्ये. याच्यामध्ये लॉजिक, याच्यामध्ये पॅटर्न्स, वेगवेगळ्या गोष्टी, तुमचं माइंडसेट, त्याच्यानंतर डिसिप्लिन, तुम्ही किती डिसिप्लिन आहात हे पण याच्यामध्ये गरजेचं आहे. कारण की डिसिप्लिनशिवाय कुठलीच गोष्ट अशक्य नाही. डिसिप्लिन हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की डिसिप्लिन जर असेल तरच तुम्ही सगळ्या गोष्टी पॉईंट टू पॉईंट करू शकता. पण डिसिप्लिन जर नसेल आणि डिसिप्लिन जर तुम्ही फॉलो करत नसाल तर ट्रेडिंगमध्ये एकदम झिरो आहेत तुम्ही. कारण की ट्रेडिंग म्हणजे डिसिप्लिन केलं तरच तुम्ही ट्रेडर बनू शकता, नाहीतर तुम्ही ट्रेडर बनवू शकत नाही. आणि आजचा जो पॅटर्न आहे तो बुलिश पेनंट पॅटर्न आहे आणि हा इथं तुम्ही बघू शकता 5 मिनिट कॅन्डलमध्ये पण तो बनलेला आहे, ज्यावरती मी ट्रेड घेतला होता आणि त्या ट्रेडमध्ये आज मी प्रॉफिटेबल आहे. तुम्हाला मी प्रॉफिटचा स्क्रीनशॉटसुद्धा थंबनेलवरती टाकलेला आहे, तो पण बघून घ्या. आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. रोज नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे मी. त्यासाठी थोडंसं मी बी तुमच्या लाईक आणि शेअरनं मोटिवेट होत असतो. त्यासाठी लाईक आणि शेअर करायचं विसरू नका. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.
चला तर थँक्यू.